नमस्कार. आज रात्रीचे 1 वाजून गेलेत तरी ऑर्डरचं काम चालूच आहे. अर्जंटमध्ये ऑर्डर होती, मला एमर्जन्सी त्यांना द्यायचं होतं. तर मॅडमची ऑर्डर होती बँगल्सची, चोकर, इयरिंग्स अशी. तर आपण 12 फ्लॉवर तयार करून घ्यायचे आहेत. एका बांगडीला 12 फ्लॉवर लागतात. त्यांना मल्टी कलरमध्ये हवं होतं. रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन हवं होतं. त्याच्यासाठी मी 2 कलरचे फ्लॉवर तयार करून घेतलेत. हे असं फ्लॉवर आपण तयार करून घेऊया. शेवटचं फ्लॉवर मी तुमच्यासाठी बनवायचं ठेवलं होतं की बाबा बनवून दाखवूया म्हणून. हे असे सगळे मणी घालून आपण फ्लॉवर तयार करून घेऊया. 5 mm मोती घेतलेत मी व्हाईट कलरचे, प्लस 0 mm गोल्डन बीड्स, 1 mm गोल्डन बीड्स, 0.3 वायर, प्लस 6 mm क्रिस्टल घेतला आहे रेड आणि ग्रीन. आणि आपले कटर्स तर लागतातच आपल्यासाठी, ते आहेत इथे. हे असे फ्लॉवर आपण तयार करून घेऊया. फक्त थोडीशी काळजी घ्यायची, मणी जवळजवळ झाले पाहिजेत. धरताना व्यवस्थित धरूनच मग आपण बांधून घ्यायचं, कारण मग ते लांब गेले की खूप अवघड होऊन जातं. परत आपल्याला ते लूज करून हे करावं लागतं. त्याच्यासाठी खूप छान सुंदर असं फ्लॉवर तयार होतं आपलं. 6 mm क्रिस्टल टाकल्यावर तोही बांधून घ्यायचा. आणि परत 1 mm आपल्याला 9 मणी लागतात. 9 टाकले की आपण ते बांधून घ्यायचे त्या फ्लॉवरला. तसंच खूप छान सुंदर असं फ्लॉवर आपलं तयार आहे. ते आता बांधून घ्यायचं. ते फ्लॉवरला अशी गाठ वरून खाली वायर काढायची आणि असं बांधून घ्यायचं. खूप सुंदर अशी वायर आपली बांधून घेतली जाते. असे फ्लॉवर आपण अटॅच करून घ्यायचं आहे. बांगडीचा बेस घेतला आहे मी 2, 6, 4चा. तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप अवेलेबल होतील. 2, 8, 2, 6, 2, 4, 2, 10. तुमचा जसा साईज आहे हाताचा त्यानुसार. आणि जर कोण नवीन असेल, शिकायचं असेल, तर तुम्हाला जर मटेरियल नसेल तुमच्याकडे, कुठे भेटेल हे जर माहिती नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला मटेरियल अवेलेबल करून देईन, पार्सल करेन तुमच्या ॲड्रेसवरती. असं रेड कलरचं फ्लॉवर घेतलं आहे मी, तेही अटॅच करून घ्यायचं आहे. आपण व्यवस्थित बांधून घेतलं की टाईट होऊन जातं. आणि छोटी वायर राहिली की आपण ती पकडच्या साहाय्याने बांधून घ्यायची, कारण छोटी राहिली की हातामध्ये सटकते, ती राहत नाही, हातात बांधता येत नाही आपल्याला व्यवस्थित. आणि जी एक्स्ट्राची वायर आहे ती वरच्या साईडला काढून आपण अशी कट करून घ्यायची आणि ती अशी हाताच्या साहाय्याने दाबून घ्यायची खाली, जेणेकरून ती टोचणार नाही. आणि खूप सुंदर अशी बँगल्स आपली तयार होतात. ह्या सोप्या पद्धतीने आपण असं बांधून घेतोय. असे सगळे फ्लॉवर आपले बांधून झाले की परत एकदा एक राऊंड पूर्ण 0.3च्या वायरने परत मी फुलं बांधून घेतली. ही आत्ता बांधते ते वेगळं, पण परत आणखीन सिक्युअर करण्यासाठी
आपली मोठी वायर घेतली मी, वायरचा मोठा तुकडा, आणि त्याच्याने ती फुलं सगळी बांधून घेतले, कारण एखादं लूज राहतंच फूल त्याच्यासाठी, किंवा वेअर करताना ते लूज होऊ नये याच्यासाठी. आपल्या बँगल्स तयार आहेत, खूप छान सुंदर दिसत आहेत बघा. ह्या रात्रीचा फोटो आहे आणि हा दिवसा काढलेला आहे मी, खूप छान दिसत आहेत.